Hello everyone, welcome to my channel. Today's vlog is about a road trip. ही रोड ट्रिप पुणे टू तिरुपती असणार आहे. आम्ही 8 लोक आहोत ह्या ट्रिपमध्ये आणि 2 फोर व्हीलर्स आहेत. आम्ही ही रोड ट्रिप स्टार्ट केली 4:45 ला. प्लॅन तर असा होता की 4 वाजता करायची, बट लेट झालं आणि मग आम्ही 4:45 ला निघालो. मग एक ब्रेकफास्ट ब्रेक घेतला आम्ही मधी. आम्ही घरनच ब्रेकफास्ट आणला होता. हॅलो गाईज, आय एम सायली आणि हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे आणि आम्ही चाललो आहे तिरुपतीला. आय एम व्हेरी एक्सायटेड. आय एम गोईंग विथ माय फॅमिली ऑफ 4 अँड ऑल्सो माय मामाज फॅमिली अँड देर ऑल्सो 4 पीपल. सो आय विल कीप यू अपडेटेड. आम्ही कुठे जातोय, काय खातोय, किती वेळ लागतोय, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. सो कीप वॉचिंग. पुणे टू तिरुपती ऑलमोस्ट 1100 किलोमीटर्स डिस्टन्स आहे. आम्ही 9 to 9:30 वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचलो सुद्धा होतो. आता रोडवरची लँग्वेज चेंज झाली की समजून जायचं आपण कर्नाटकमध्ये आलोय. ट्रॅव्हल करताना खायला आम्ही खूप स्नॅक्स आणले. त्याच्यातला एक आहे हा वाला. हा माझा फेवरेट आहे आणि माझ्या बहिणीचा पण. सो आता आमच्यात भांडणं होतील की कोणाला जास्त मिळणार आहे. सो बघूया, पण ते मी घेतले तर ते माझंच जास्त असणार. आम्हाला ऑलमोस्ट 7 hours झालेत आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. आम्ही सकाळी 4:45 ला निघालो आहे घरातनं आणि आता आम्ही हुबळीच्या थोडं पुढे आलेलो आहोत. सो 7 hours झालेले आहेत अँड वी आर स्टिल एन्जॉईंग दिस रोड ट्रिप. आम्ही खूप वेळ झालं लंचसाठी एक हॉटेल शोधत होतो, पण आम्हाला हायवेला काहीच भेटत नव्हतं, म्हणजे एक हॉटेल पण दिसत नव्हतं. सो आता एक मिळालं आहे. सो लेट्स सी हाऊ द टेस्ट इज गोइंग टू बी ऑफ द फूड. आता परत मी ड्राईव्ह करणार आहे. मी 3 hours ड्राईव्ह केलं तर 3 or 2 hours, आय डोंट रिमेंबर. मग परत पप्पा ड्राईव्ह करत होते, तर परत मी ड्राईव्ह करणार आहे. आमचं आता 300 किलोमीटर्स राहिले आम्हाला बँगलोरला पोचायला. सो आता आम्ही लंच करून निघालो आहोत. आता आम्ही कुठे थांबणार नाही आहेत. बघू, जर चहा कोणाला प्यायचा असेल तर थांबू आम्ही चहा प्यायला, बट असं काही आम्ही डिसाईड नाही केलं की थांबायचे. सो आता आम्ही कंटिन्यूस ड्राईव्ह करणार आहोत आणि मग बँगलोरला पोचणार. ही आहे स्वरा. तुम्ही हिला माझ्या बहिणीच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल. आम्ही आत्ता रिसेंटली हम्पीला गेलतो तेव्हा, आणि बाकीचे पण ब्लॉग्समध्ये आहेत ती खूप वेळा. सो दिस इज माय मामाज डॉटर, एल्डर वन. से हाय, हॅलो. आम्ही लंच बेळगावमध्येच केला आणि मग बेळगावपासून आम्हाला बँगलोरला पोचायला 300 किलोमीटर्स राहिले होते. तर हा डिस्टन्स कव्हर केला की आम्ही बँगलोरला पोचू, बट आम्ही आधी एक टी ब्रेक घेतला आणि टी ब्रेक झाल्यानंतर आम्ही आमची जर्नी परत स्टार्ट केली. बट पाऊस सुरू झाला. पाऊस बराच वेळ पडत होता, पण त्याच्यानंतर स्काय एवढं छान झालतं. मी म्हणले होते की आम्ही नॉनस्टॉप बँगलोरला जाणार आहे, बट आम्ही टुरकुममध्ये थांबलो आहोत आणि आता आम्ही रूम्स बघत आहोत. आम्ही पहिलेच बुकिंग नव्हतं केलं, कारण की आम्ही शुअर नव्हतं की आम्ही कुठे थांबणार आहे म्हणून. पण आम्ही आता टुरकुममध्ये थांबलो आहे आणि आम्ही आता रूम्स बघतो. आम्ही रूमवर आलेलो आहोत. आमचं रूम टूर मी तुम्हाला नंतर देते, बट फर्स्ट आम्ही डिनरला चाललो आता. आमचा आत्ताच डिनर झाला आहे आणि मग आम्ही आता थोडं वॉक करतो आहे. मग आम्ही जाणार रूमवर, झोपणार आणि मग उद्या आम्ही ऑलमोस्ट 5 hours फायनली तिरुपतीमध्ये असतो. 6 ओके, मे बी 6.
Are you excited? Yes, very much. I'm also very excited. See you there. Actually the next day आणि आम्ही आता आवरून निघालो आहोत परत तिरुपतीकडे. आता आम्हाला 5 to 6 hours लागणार आहोत तिथे पोचायला. So मी ठीक आहे. तुझा पण ब्लॉग लवकर येणार आहे. आम्ही आमची तिरुपतीची जर्नी परत स्टार्ट केली टुरकुमपासनं. आता आम्ही 6 तासात तिरुपतीला पोचू. बट वन थिंग अबाउट दिस जर्नी फ्रॉम पुणे टू तिरुपती की इथले रोड्स खूप म्हणजे खूप छान आहेत. हायवेज एकदम मस्त आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे. रोड्स पण खूप छान आहेत, अजिबात बम्पी नाही आहे. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. इथे आम्हाला कुठेच ब्रेकफास्टसाठी काहीच भेटत नव्हतं. एक हार्डली एक भेटलं आहे जिथे आम्हाला चहा वगैरे भेटू शकतं. सो लेट्स सी. आणि हो, रोड ट्रिपवर निघताना बरोबर खायला काहीतरी नक्की पॅक करा, कारण की इथं हायवेजला खूप शोधून एखादं हॉटेल भेटतं काही लंच, डिनर किंवा ब्रेकफास्टसाठी. सो प्लीज पॅक युअर फूड विथ यू फ्रॉम होम. आम्ही तिरुपतीमध्ये पोचलेलो आहोत. आम्ही लाईक ऑलमोस्ट पायथ्याशी आलेलो आहोत आणि आता आम्ही खूप सगळे एक्सायटेड आहोत की आम्ही पोचलो आहे. आम्ही एवढ्या वर्ष वेट करत होतो इथे यायला, पण आमचं काय होतच नव्हतं आणि फायनली आम्ही इथे आलो. तिरुपतीला जायचं एक एक्साइटमेंट वेगळंच होतं आणि पोचल्यानंतरचं एक एक्साइटमेंट वेगळंच होतं, कारण की आम्ही ही ट्रिप खूप वर्ष प्लॅन करत होतो, बट ती काय सक्सेसच होत नव्हती आणि फायनली ही ट्रिप आमची सक्सेस झाली आहे. आम्ही रूमवर पोचलो आहोत आणि आमचं 8 वाजता दर्शन आहे, पण आम्ही लंचच केला नाही आहे आज. तर आज आम्ही काहीतरी थोडं आता लाईट खायला जाऊ आणि मग डायरेक्ट दर्शन. आता आम्ही चाललो आहोत शॉपिंग करायला. इकडे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, तिथे सगळं साऊथ इंडियन ड्रेसेस भेटतात, तर आम्ही तिकडे शॉपिंगला चाललो. सी यू देअर. Unfortunately, we couldn't find a South Indian dress that was ready-made. The dresses that were available were needed to be stitched, and we didn't have that much time. कारण की संध्याकाळी 8 वाजता तर आमचं दर्शन होतं. आम्ही आता निघालो आहोत दर्शनाला, तर चला जाऊया दर्शन करायला. आम्ही सगळे रेडी झालो आता. सगळे छान दिसतात. आर यू एक्सायटेड की आता आपण फायनली चाललो दर्शनाला? I'm very happy and excited. Same here. After so many years of like planning, and the plan used to fail. But finally we are here in Tirupati and we are going for the darshan. Yeah. Beautiful sister. Another beautiful sister. Another beautiful sister. Aradhya, show your outfit. Go back. Oh my God. चलो, आता फायनली आम्ही दर्शन लाईनमध्ये आलेलो आहोत. आमचं 8चं दर्शन होतं, पण आम्ही 7:30-7लाच लाईनीत लागलो होतो. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला 3 hours लागले दर्शनासाठी. आणि आता आम्ही जाणार आहोत डिनरला. सगळे खूप दमलेले आहेत लाईनमध्ये थांबून. टाईम नाव, बट आत्ता ना 12:30 वाजलेले आहेत. तर डिनर आम्हाला कुठे मिळेल ते काही माहीत नाही, ते शोधायचं. जर आपल्याला जास्त प्रसाद हवा असेल तर एक प्रसादासाठी काउंटर्स आहेत तिथे लाईनमध्ये लागावं लागतं. दर्शन झालं 11:30 वाजता आणि आम्ही तिथे 3 वाजेपर्यंत होतो लाईक. आणि रूमवर आलो आहे 3:30ला आणि झोपले 4 वाजता. आणि आत्ता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला. आत्ता वाजले आहे 10:30
10:30 वाजता ब्रेकफास्ट करतोय आम्ही. चाललोय तिरुपतीमध्ये अजून 6 मंदिर आहेत ते बघायला. सो लेट्स गो. आता हे तिरुपतीमध्ये जे 6 मंदिर बघायला जायचं आहे, ती जर्नी पण खूप छान आहे. एव्हरीथिंग इज सराउंडेड विथ ग्रीनरी. एव्हरीवेअर इज ग्रीनरी आणि रोड्स पण चांगले आहेत. आम्ही हे 6 टेम्पल्स बघण्यासाठी एक जीप बुक केली. 2000 रुपीजमध्ये ते सगळे 6 टेम्पल्स दाखवत होते. आता हे जे फर्स्ट टेम्पल आहे ते आहे श्रीवरीपादुला. हे स्थान भगवान व्यंकटेश्वर यांच्या पवित्र पावलांच्या ठशांसाठी प्रसिद्ध आहे. आता आम्ही टेम्पलमध्ये गेलतो ना, तिथे चरण पादुका होते बालाजीचे. तर ते वाला टेम्पल होतं. आम्ही तिथे लॅम्प पण लावलं होतं. एक असं लीफवर मोठा दिवा होता, त्याचा आम्ही लॅम्प लावला येल्लो कलरचा. आता आम्ही आलोत नॅचरल स्टोन गार्डन. आणि गार्डन आहे असं पूर्ण स्टोन्सचं. चल तर तुम्हाला दाखवते मी. हे जे स्टोन गार्डन आहे हे नॅशनल जिओ हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं आणि एशियामध्ये असे खूप कमी आर्क्स आहेत. आता ह्या स्टोन गार्डनमध्ये एक टेम्पल सुद्धा आहे. आता आम्ही तिथे चाललो आहोत. आता ह्याच गार्डनमध्ये थोडं पुढे चालत गेलं की एक शिव मंदिर सुद्धा आहे. 10 to 15 मिनिट्सचा वॉक आहे आणि मग आपण शिव टेम्पलच्या इथे पोहोचू. आता आम्ही परत निघालोय आजचं 3रं टेम्पल बघण्यासाठी. आतापर्यंत कसं वाटतंय तुला ट्रिपमध्ये? खूप मस्त. सगळे टेम्पल्स इतकी मस्त राईट. सगळे खूप छान आहे. बघण्यासारखं आहे सगळं. आणि आमची तर ती ज्या राईडमध्ये आलो आहे आम्ही तिथं खूपच मस्त आहे. इतकी मजा येते त्याच्यात की तिथे जास्त फन होतं. ते मागचं टेम्पल मी तुम्हाला जास्त नाही दाखवलं. जास्त म्हणजे दाखवलंच नाही कारण की तिथे काही जास्त बघायलाच नाही. हो ना, म्हणजे लाईन होती आणि मोठी. आणि आतमध्ये हनुमानचं होतं आणि इथलं बॉडी हनुमानचं होतं त्या साईडला. तू तिथनं टिक्का लावून आली ते. हां, आणि कृष्णाचं होतं कदाचित. हां, आणि कृष्णाचं होतं. ती मूर्ती छान होती बट तिथे फोटोग्राफी अलाउड. म्हणजे ती विष्णूच्या रूपात. हां, कृष्णा होतं. अजून टेम्पल खूप लांब आहे. खूप चालत जायचं. तिकडे दिसते, तिकडे तिथे पण जायचं.
छोटी छोटी भांडी आहे. छोटी नाईफ, इडलीचं छोटासा टिफिन, छोटीशी कढाई. नाव वी ऑल आर टायर्ड. येस, लाईक व्हेरी टायर्ड. आता असं वाटतं की घरी जायचं, बट नो, घरी नाही जायचं आहे. आता आम्हाला अजून दुसरीकडे, आता आम्हाला गोल्डन टेम्पलला जायचं आहे. सो वी आर एक्सायटेड. आता आम्ही लंचसाठी थांबलो आहे. आमचा लंच आता 5 वाजता होतो. हॅलो एव्हरीवन, इट इज द नेक्स्ट डे. आम्ही 5 वाजता उठलो आहे, रेडी झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला. आज आम्हाला गोल्डन टेम्पलला जायचं आहे, सो आम्ही त्यासाठी रेडी होऊन चाललो आहोत. बट फर्स्ट वी आर गोइंग टू हॅव अ ब्रेकफास्ट. आता आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला. जिथं आम्ही काल डिनर केला तिथंच आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे, कारण की आम्हाला तिथली टेस्ट आवडली आहे. आणि मी फिल्टर कॉफी ट्राय करायला पण एक्सायटेड आहे, कारण की आम्ही कर्नाटकमध्ये एकदा फिल्टर कॉफी ट्राय केली ती मागच्या वेळेस, मागच्या ट्रिपला. तिथली खूप आवडली ती. आता आम्ही आलो आहे कपिलेश्वर टेम्पलमध्ये. हे फेमस टेम्पल आहे. तर चला आत बघूया टेम्पल कसं. ओनली इफ इट इज अलाउड टू शूट. हे आहे कपिला तीर्थम. हे तिरुपतीच्या पायथ्याशी लोकेटेड आहे आणि इकडे एक रेनी सीझनमध्ये वॉटरफॉल सुद्धा असतो. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि तिरुपतीमधील हा एकमेव पवित्र धबधबा आहे. कपिलेश्वर टेम्पल बघून झालं आहे. आता आम्ही जाणार आहे पद्मावती टेम्पलला. ह्या टेम्पलमध्ये एक कुंड पण होतं मोठं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. पद्मावती टेम्पलची इथे आलो आहे, बट खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आम्ही इथे नाही जाणार आहे दर्शनाला, कारण की आमचे इथे 3-4 तास जातील जर इथे थांबलो तर दर्शनाला. डिरेक्टली गोईंग टू गोल्डन टेम्पल, कारण की आम्हाला कालहस्तीला जायचं होतं. ते ट्रॅफिक खूप म्हणजे खूप होतं, सो आम्ही तिकडे जाऊन कॅन्सल इट. या वी कॅन्सल्ड इट. सम VIP वॉज गोना कम, सो द रोड्स वर फुल्ली पॅक्ड, सो वी कुड डायरेक्ट गोल्डन टेम्पलला चाललो आहे. आम्ही वेल्लोरमध्ये आलो आहे आत्ता. हो ना, आलो आहे की यायचं आहे? आपण वेल्लोरमध्ये आलो आहे का जायचं आहे अजून? हो, आम्ही वेल्लोरमध्ये आत्ता. आणि आय गेस 20 किलोमीटर्स राहिले ना आता. 20 किलोमीटर्स राहिले आम्ही गोल्डन टेम्पलला पोचायला.
आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन आलो, पण तिथे काहीच शूट करायचं परमिशन नव्हती. सगळे मोबाईल्स ठेवून घेतले होते. आता आम्ही बाहेर आलो आहे, बट द टेम्पल वॉज व्हेरी ब्युटिफुल. तिथली लाईन होती ती, ह्या लाईनीतनं गेलो आम्ही गोल्डन टेम्पलला जाऊन आलो आहे आणि द टेम्पल इज सो 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 ब्युटिफुल. तुला काय वाटलं? द टेम्पल इज व्हेरी ब्युटिफुल. ओ माय गॉड, तुला काय वाटलं? सुंदर द टेम्पल. वी नीड टू वॉक फॉर एन आवर, म्हणजे 1 आवरची जर्नी आहे, चालत जायचं आहे. 1 आवर किंवा 45 मिनिट्स असं आहे जर्नी, जिथे की आपल्याला चालत जायचं आहे टेम्पलपर्यंत पोचण्यासाठी. आणि म्हणजे टेम्पलच्या आतच आपल्याला चालायचं आहे 1 आवरसाठी, मग टेम्पलच्या इथे पोचतो आहे आपण. आणि खूप छान आहे टेम्पल, म्हणजे तुम्ही जेव्हा चालत जाताल ना तेव्हा पण एकदम पॉझिटिव्ह फील्स येतात. जाताना प्रत्येक बोर्डवर एक असा थॉट लिहिलेला आहे, ते थॉट्स पण खूप छान लिहिलेले आहेत. तुला कसं वाटलं? खूप मस्त. ते थॉट्स पण खूप छान होते. आणि तिला वाव, द होल जर्नी खूप छान होते. आणि एक पेस्टल कलरचं तिथे टेम्पल पण आहे, असं पिंक अँड ब्ल्यू कलरचं. ते बालाजीचं होतं जे तिथे गरुड होतं ते. आणि वैष्णवी गणपतीचं मंदिर पण कसं वाटलं टेम्पल? आम्ही जेव्हा गोल्डन टेम्पलचं दर्शन करून निघालो तेव्हा पाऊस खूप जोरात चालू झाला आणि हा पाऊस रात्री 10 वाजेपर्यंत होता. खूप जास्त पाऊस होता ह्या दिवशी. इट इज द नेक्स्ट डे. आम्ही गोल्डन टेम्पलचं दर्शन 5:30ला झालं आणि आम्ही तिथनं निघालो आणि डायरेक्ट तुमकूरमध्ये आलो आहे. आणि तुमकूरमध्ये आम्ही 2:33पर्यंत पोचलो आहे आणि इथं हॉटेलवर राहिलो आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट कोल्हापूरमध्ये जाणार आहे. तर गुगल मॅप्सवर डिस्टन्स तर 10 आवर्सचा दाखवते, 10 to 12 आवर्स. तर बघूया, आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलमध्ये जाणार आहे आणि मग कोल्हापूरचं दर्शन घेऊन आम्ही घरी. आम्हाला कोल्हापूरला पोचायला अजून 3 आवर्स आहेत. आम्ही आता मधी किती वाजता आपण लंचसाठी थांबलो होतो? आपण लंचला थांबलो होतो 3:30-4:15. आम्ही 3:30-4:15ला लंचसाठी थांबलो होतो आणि मग आम्ही निघालो. आता 1 आवर झालं लंच करून. आम्ही आता निघालो आणि कोल्हापूरमध्ये पोहोचेल आम्ही 3 तासात. काल बोलले होते की आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला जाणार आहे, बट आम्ही कोल्हापूरला नाही गेलो. आम्ही बेळगावमध्ये थांबलो, तिथे आम्ही स्टे केला आणि आता आम्ही ब्रेकफास्टला आलो आहे. मग आज सकाळी 9ला आम्ही निघालो आहे कोल्हापूरसाठी. आणि आम्ही सगळे होमसिक पण आहोत, पण आज कोल्हापूर झालं की आम्ही घरी जाणार आहे. सो एवढं काही वाटत नाही. तुला कसं वाटते? घराची आठवण येते? खूप आठवण येते. तिथे बघा, इथे आम्हाला हृदय आठवण येते बघा. Whenever I travel, I miss my mother and my family. Yes, that's true. We miss our home आम्हाला child. तिकडे ब्लॉगमध्ये थांबा या दोघी. इकडे बघा, हा एक ब्लॉगर आहे, ही एक माझी कझन आहे. हा स्वरा हा फेवरेट कझन. फेवरेट कझन. हे नाही आहे फेवरेट. बघा, चालू झाली भांडणं झाली. मी नाही सकाळ सकाळ दोघींची भांडणं झाली. तुम्हाला सांगायला दोघी पण माझी खूप फेवरेट आहे, माहिती आहे का? ही माझी फुडी पार्टनर, ही माझी डान्स पार्टनर. ओ माय गॉड, डान्स पार्टनर. मला जास्त स्वर आवडते आणि स्वर नसते की
आराध्या आवडते. सोहेल तुला पण आवडते. मला दोघी पण आवडतात. तुला पण आवडते. मला खरं सांग. माझं नाव घेणार मला पण दोघी पण आवडतात. मला पण दोघी पण आवडतात. सब झुके सब झुके. आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलोय. मंदिराच्या समोर आहे, पण खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप. दर्शनासाठी खूप गर्दी, खूप म्हणजे चेंगराचेंगरी आहे. कसं झालं दर्शन? चांगलं झालं. आम्हाला 2 hours लागले. मधलं घुसत होतं. आम्ही नीट जात होतो. आता आमची ट्रिप एंड झाली आहे. आता हे ह्यांच्या घरी जाणार आहेत, आम्ही आमच्या घरी जाणार आहे. आणि आम्ही लास्ट इथे डिनर नाही म्हणता येणार, कारण की आम्ही रोहित वडेवाले इथं वडापाव खाल्ला आहे. कारण की आम्ही लंच खूप उशिरा केला, लाईक 4:35 o'clock. सो दिस इज द एंड टू आवर ट्रिप.